जी स्वकष्टाने कमवलेली प्रॉपर्टी असेल, मालमत्ता असेल आणि जर त्या संदर्भातले कुठलेही विल नसतील, डॉक्युमेंट्स, निर्देश नसतील, तर ती मुलांमध्ये मग ते त्यांचा सामंजस्यपणा असतो. कोणाला किती मिळावं, कोणाला किती घ्यावं, त्यांनी ते आपापसात बसून सोडवावं. आणि जर तसं सुटत नसेल तर मग ते न्यायालयात जातात, कोर्टात दावे दाखल होतात, वर्षानुवर्षे ते प्रकरण प्रलंबित राहतं, कोणाला त्यातून काहीच मिळत नाही. मिळतं तर फक्त ताण, एकमेकांच्या विरुद्ध असलेला क्रोध, राग आणि जे नातेसंबंध जपलेले असतात ते कुठेतरी संपुष्टात येतात किंवा कुठेतरी त्याला मोठा असा तडा जात असतो. आणि मी असं अनेक वेळा बघितलं की न्यायालयात देखील सर्वात अतिशय काय म्हणतात त्याला, ताकदीने किंवा अतिशय मनात चीड घेऊन लढणारे प्रकरण हेच असतात की प्रॉपर्टीच्या संदर्भातले भावांमधले वाद, प्रॉपर्टीच्या संदर्भातले नातेवाईकांमधले वाद, ज्याच्यात एकमेकांच्या विरुद्ध डूक धरून ते कायदेशीर लढाई लढत असतात.